तर आपण ऐकलं वंचित बहुजन आघाडीच्या महिलांनी आपल्या WS न्यूजवर काय भावना व्यक्त केलेल्या आहे. एक गीत सुद्धा वंचित बहुजन आघाडीचं म्हटलेलं आहे. तर नक्कीच वंचित बहुजन आघाडीची ही जी आजची जी सभा आहे अमरावतीच्या सायन्स कोर मैदान येथून जे संपन्न झालेली आहे. अफलातून सभा म्हणजे विराट जाहीर सभा अशी झालेली आहे. लोकशाही गौरव सभा या सभेला नाव देण्यात आलं आहे. लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी या सभेमध्ये वंचित बहुजन आघाडीचे लाखोच्या संख्येत जे आहे वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आलेले आहे आणि संपूर्ण जे वंचित बहुजन आघाडीच्या सभेचं कव्हरेज WS न्यूजनं तुम्हाला दाखवलेलंच आहे. तर नक्कीच यापुढे ही सभा तुम्हाला बघावयाच असल्या तर नक्कीच वंचित बहुजन आघाडीच्या सभा बघावयाच असल्या तर WS न्यूजला तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय भीम, नमो बुद्धाय. कौन है मी वंचित वाला सांगा, कौन है मी वाला सांगा, लोभी नाही मी सोन्या नाण्याचा, अरे कट्टर सिपाही मी रसावा आंबेडकर घराण्याचा. कौन है मी वंचित वाला सांगा, कौन है मी जय भीम वाला, अरे लोभी नाही मी सोन्या नाण्याचा, अरे कट्टर सिपाही मेरा दादा आंबेडकर घराण्याचा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, वंचित बहुजन आघाडीचा विजय असो. दुरून आलो ना आम्ही बाबासाहेबांसाठी आलो आम्ही, बाबासाहेबांसाठी आलो. करायला पाहिजे होती पण आता एवढं भाऊ आम्ही तर म्हणजे करायला एवढं लांबून आलो आम्ही तर पहिल्याची व्यवस्था करायला पाहिजे होती. बाबासाहेबांचे नातू आले म्हणून आलो आम्ही खास एवढं लांबून. आम्हाला असं वाटते की सगळ्यांनी आतापर्यंत जर चुका केल्या आहेत त्या आता चुका करू नका आणि वंचित बहुजन आघाडीला संपूर्ण भरघोष मताने निवडून द्यावे अशीच आमच्या सर्वांची इच्छा आहे. आणि वंचित बहु आघाडीला पुन्हा एकदा सांगते की भरभराट मतदानाने विजयी करावा अशी आमची घोषणा आहे. यांनी सुपरवाडा बाबासाहेब आले ना, प्रकाश आंबेडकर आले ना, त्याची पाहणी आलो ना. नाही आता पाहिली ना, आता ती पाहिली ना. सभेला आलेल्या आणि लाखो जनता आहे बाळासाहेबांना ऐकण्यासाठी आलेला. आम्ही सर्व या बाळासाहेबांच्या सोबत आहोत. आता युथ जे आहे ते बाळासाहेबांच्या सोबत आहे आणि नेहमी राहणार. यावेळेस आपल्या बाळासाहेबांची सभा निवडून आलीच पाहिजे, बाळासाहेब निवडून आलेच पाहिजे. एज्युकेशन सिस्टीम मधले एज्युकेशन सिस्टीम मध्ये खूप जास्त हे आलाय आणि आपल्याला नोकरी नाही आहे. आम्हाला नोकरीची गरज आहे आणि आमची नोकरी ते आपल्यासाठीच आहे. आम्ही आज इथे सभेला वरुडवरनं इथं आलेलो आहे. 85 किलोमीटर वरुड पडते इथनं अमरावतीवरनं. तर आम्ही आज बाळासाहेबांच्या सभेला इथं आलेलो आहोत. तर माझं एकच म्हणणं आहे की जेवढी काही जनता आज जागृत नसेल तर जागृत व्हा आणि आमच्या या बाळासाहेबाला सपोर्ट करा आणि पुन्हा बाळासाहेबांनाच आपल्याला मंत्री मुख्यमंत्री म्हणून बनवायचं आहे आणि मुख्यमंत्र्यांच्या रूपात त्यांना पाहायचंच आहे. म्हणून वंचितांना सपोर्ट करा आणि वंचितच निवडून द्या. जय भीम सर्वांना. आम्ही भारतीय बौद्ध महासभेचे सगळे पदाधिकारी इथं बसलेलो बाळासाहेबांना ऐकण्यासाठी इथं आलेलो. बाबासाहेबांची सभा पाहिली नव्हती पण बाळासाहेबांची सभा पाहतात असं वाटत आहे बाबासाहेब तिथं बसले आहे का. एवढा जनसमुदाय बाळासाहेबांना ऐकण्यासाठी आलेला आहे आणि बाळासाहेब जे आदेश देतील आम्ही सगळे मानू आणि बाळासाहेबांनाच निवडून आणू. वंचित बहुजन आघाडीलाच निवडून आणू. जय भीम. मी जया ढोके बोलते अमरावती. मी भारतीय बौद्ध महासभेची जिल्हा उपाध्यक्ष आहे. यावेळेस आम्हाला आंबेडकर राज आणायचं आहे. जय भीम, नमो बुद्धाय.
सन्माननीय बाळासाहेबांना आम्ही जर सत्तेत निवडून आणलं, जर उद्याचे आमचे खासदार किंवा मुख्यमंत्री जर बाळासाहेब झाले, तर या देशातली महिला, प्रत्येक महिला कायम म्हणजे आझाद राहील. जर बाळासाहेब सत्तेमध्ये नाही आले तर हे आपले संविधान सुद्धा गायब करतील आणि हिंदू तत्व राज्य बनवून टाकतील आणि जे पहिली महिलावर अत्याचार होत होता तोच अत्याचार परत येणार आहे. यासाठी सर्व महिलांनी, सर्व पुरुषांनी आपण जागृत व्हायला पाहिजे व फक्त बाळासाहेबांनाच निवडून दिलेलं पाहिजे. एवढीच. संविधान वाचवण्यासाठी नवा प्रकाशच पाहिजे आणि भीमाचा दिवाच पाहिजे, हेच म्हणायचं होतं मला. सर्वांना माझा जय भीम. तर आता आपण बघू शकतो, आपण इथे लोकशाही गौरव महासभा अमरावती तर्फे जमलेलो आहोत. आमची हेच अपेक्षा आहे की सर्वांचे शिक्षण म्हणजे जसं आमचा दलित समाज आहे, आम्हाला शिक्षणाला सवलती म्हणजे आहेत पण कमी आहेत, पण आपण असं समजू शकतो की आपल्याला शिक्षणात सवलती उपलब्ध झाल्या पाहिजे. जर आपले डॉक्टर बाळासाहेब आंबेडकर जर मुख्यमंत्री बनले तर असं वाटू शकते की आपल्या सोयी पूर्ण होऊ शकते. थँक्यू. मी सुलभा अडकले, वंचित बहुजन आघाडी शहर उपाध्यक्ष अमरावती. आपल्या देशामध्ये बाबासाहेबांनी संविधानानुसार आम्हाला जे महिलांना जे हक्क दिले, अधिकार दिले, ते अधिकार आणि हक्क सुद्धा धोक्यात आहे. आणि पंतप्रधानांचा नारा आहे बेटी बचाव, परंतु बेटी बचाव हा नारा असून देखील आज भारताच्या बेटी सुरक्षित नाही आहेत. याबद्दल आम्हाला खूप वाटते. तर यासाठी वंचित बहुजन आघाडी एकमेव असा पक्ष आहे की जो आम्हा महिलांना न्याय देऊ शकतो आणि आपल्या देशातील महिला सुरक्षित राहू शकतात. म्हणून बंधू भगिनींना आग्रहाची विनंती आहे की बाबासाहेबांमुळे आपण आज इथपर्यंत येऊ शकलो. जे जुन्या मनुस्मृतीनुसार महिलांना कुठलाही हक्क नव्हता आणि आज आपल्याला संविधानाने हक्क मिळाले. ते हक्क वाचवण्यासाठी ही आजची लोकशाही गौरव महासभा अमरावतीमध्ये आयोजित केलेली आहे. तर यामुळे आम्ही सर्वजण अमरावतीकर वंचित बहुजन आघाडीच्या पाठीशी उभे आहोत हे मी आज सांगू इच्छिते. आणि वंचित बहुजन आघाडीचा, वंचित बहुजन आघाडीचा. मी माया दांडे, भारतीय बौद्ध महासभा अमरावती शहर अध्यक्षा. मी माया दांडे, भारतीय बौद्ध महासभा अमरावती शहर अध्यक्षा. आजची ही अमरावती जिल्ह्याची अद्भुत सभा पाहून आम्हा महिलांना स्फूर्ती आलेली आहे आणि खऱ्या अर्थाने आज महिलांना न्याय मिळणार आहे असं आम्हाला वाटते. की भूतोन भविष्य अशी सभा आज झालेली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे महिलांना अधिकार दिलेले आहेत, पण आज या मनुवाद्यांच्या काळात या महिलांच्या अधिकाराला टोटली नेस्ता नाबूद करण्यात आलेले आहे. खऱ्या अर्थाने बाळासाहेब सत्तेत आल्यानंतर आम्हा महिलांसाठी जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी करून ठेवलं ते खऱ्या अर्थाने अंमलबजावणी करतील अशी मी त्यांच्याकडून अपेक्षा करते. आज महिलांची ताकद खूप वाढलेली आहे, महिलांना खूप प्रोत्साहन मिळालेलं आहे. खरं आज आम्ही खऱ्या अर्थाने लोकशाही जीवन जगतो आहोत असं आजच्या सभेवरून आम्हाला वाटते आहे. म्हणूनच आज या सभेला अत्यंत महत्त्व आलेलं आहे, कारण ही सभा भूतोन भविष्य झालेली आहे. म्हणून सर्व वंचितांनी बहुजनांनी हे लक्षात घ्यावं की याच्यानंतर बहुजनांचा बुलंद आवाज कोणीही उठवणार नाही. येणाऱ्या 24 मध्ये सर्व वंचितांनी याच्यावर लक्ष ठेवून आपल्या मतदानाचा अधिकार बजावलाच पाहिजे आणि स्वतःचं भविष्य सुरक्षित केलंच पाहिजे अशी मी सर्वांना कळकळीची विनंती करते आणि जय भीम करते. आपण बघू शकता बाळासाहेबांची सभा बघण्यासाठी महिलांची अफाट गर्दी अशी झालेली आहे. बघू शकता शीतलताई साठे मंचावरून बाळासाहेबांचं वंचितचं गीत सादर करत आहे. आताच महिलांनी काय आपल्या चॅनलला सांगितलं ते सुद्धा तुम्ही ऐकलेलंच आहे. पण मात्र या ठिकाणी जे महिलांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आणि एवढा उत्साह आहे की बघता कामाने जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सभा होत होत्या तेव्हा सुद्धा अशाच
अफाट सभा या ठिकाणी होत होत्या, म्हणजे भारतामध्ये होत होत्या, महाराष्ट्रात होत होत्या. आणि आज जो अमरावती सायन्स कोरच्या मैदानामध्ये बाळासाहेबांच्या सभेसाठी जसं काही भीमसागर लोटलेला आहे, हे मी तुम्हाला आता कॅमेरामध्ये माझ्या दाखवतो आहे. भीमसागर मोठ्या संख्येने या ठिकाणी भीमसागर लोटलेला आहे बाळासाहेबांची सभा ऐकण्यासाठी. हातामध्ये पोस्टर घेण्यात आलेले आहे. मी वंजारी, मी कुणबी, कल भी आंबेडकर, आज भी आंबेडकर, मी धनगर, असे पोस्टर घेऊन या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जे आहे गर्दी झालेली आहे. बघू शकता मीडियाकर्मी सुद्धा मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहे. पण मात्र सोशल मीडिया जी आहे ती ऐकाय काय बोलायचं आहे तुम्हाला? आणखी एक मिनिट तुम्ही बोला. आणखी महिला काही इच्छुक आहे बोलणाऱ्या, त्यांचं सुद्धा आपण ऐकून घेऊ. नक्कीच ऐका, बोला. अभी नहीं तो कभी नहीं, अभी गोल्डन चांस आया है, अपना राज लाना है. जय भीम. मी भारतीय बौद्ध महासभेची केंद्रीय शिक्षिका करुणाताई नरवाडे. आमचं येथे माझं शिबिर लागलेलं आहे नवसारीमध्ये आणि हा गोल्डन चान्स आज मला पाहायला मिळत आहे की बाळासाहेबांची भव्य आणि दिव्य अशी सभा येथे होत आहे. आणि या सभेला सर्व बहुजन समाज हा खूप संख्येने येथे उपस्थित आहे. या समाज पाहून, ही संख्या पाहून आज आम्हाला खरोखर वाटत आहे की आज बाबासाहेब परतून आले आहे आणि पुन्हा रूपी आता आमची सत्ता येणार म्हणजे येणार. कारण आम्ही आता हे खपवून घेणार नाही. मोदीची हुकुमशाही आता चालणार नाही. आम्ही सुद्धा रस्त्यावर उतरलेलो आहे आणि आमच्या बाळासाहेबांसाठी वाटेल तर संघर्ष आम्ही करू, परंतु बाळासाहेबांना निवडून आणल्याशिवाय राहणार नाही. हा आज आमचा ध्यास आहे, हा संकल्प आहे आणि बाळासाहेब आता निवडून येणारच एवढा मात्र आम्हाला विश्वास आहे. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवते. जय भीम, जय संविधान. जय भीम, नमो बुद्धाय. मी विजय खवसे, तुम्ही बघत आहात WH न्यूज. मी सध्या अमरावतीच्या सायन्स कोर मैदानामध्ये आहे आणि अमरावतीच्या सायन्स कोर मैदानामध्ये वंचित बहुजन आघाडीची विराट महासभा या ठिकाणी सुरू आहे. आणि या विराट महासभेमध्ये जे आहे महिलांची मोठ्या प्रमाणात गर्दी आपण बघू शकता. पोस्टरवर या ज्या ताई दिसत आहे, वंचित बहुजन आघाडीचा विजय असो, वंचित आघाडीचा विजय असो, असे बॅनर पोस्टर लावलेले आहे. आणि मोठ्या संख्येत विशेष करून मी तुम्हाला सांगू इच्छितो, एक चित्र तुम्हाला मी आवर्जून दाखवणार आहे. मी मुस्लिम आहे, मी मुस्लिमचं हे एक मोठं एक विशेष चित्र या सभेमधून मी तुम्हाला दाखवत आहोत. एक मुस्लिम ताई आहे आणि ते एक मी मुस्लिम आहे म्हणजे गर्वाने सांगते आहे मी मुस्लिम आहे आणि वंचित बहुजन आघाडीच्या सभेमध्ये आहे. आप सभा में आए हो दीदी, क्या बताओगे? आज सभी लोगों को बताई गई कि जमहूरियत के लिए लड़े और आगे बाला साहब अम्बेडकर ये जो है तो खासदार बने. क्या इस देश में महिला सुरक्षित है? नहीं है. सुरक्षा के लिए किसकी सरकार चाहिए? हमें वंचित बहुजन आघाड़ी की सत्ता चाहिए. वंचित बहुजन आघाड़ी की सत्ता चाहिए. तमाम महाराष्ट्र के मुस्लिम बाला साहब अम्बेडकर के पीछे खड़े हैं. मेरे ख्याल से तो आप क्या कहेंगे? आप एक मुस्लिम हो, महिला हो, आपकी तमाम महिलाओं को क्या इस सभा से संदेश देंगे कि बाला साहब अम्बेडकर के पीछे मुस्लिम महिलाओं को रहने के लिए? मैं सभी महिलाओं को कहना चाहूंगी कि साहब के पीछे खड़े रहिए, क्योंकि जो साहब है वो हर समाज के साथ में खड़े हुए हैं और हमें इंसाफ सिर्फ और सिर्फ बाला साहब अम्बेडकर ही दे सकते हैं. कहाँ से हो आप? हम सिरसोली से, अकोला जिला, और जिले के महासचिव हूँ मैं. बघू शकता ही जी महिला आहे ही अकोला जिल्ह्याहून आलेली आहे आणि अकोल्याची जी आहे वंचित महिला आघाडी की कार्यकर्ता हो आप? वंचित बहुजन महिला आघाडी के जिल्हा महासचिव महिला आघाडी. पण नक्कीच ही जी मुस्लिम महिला आहे तिने एकच झालं तर यांचे एकच म्हणणं आहे की वंचित बहुजन आघाडीचा जेवढाही मुस्लिम समाज आहे तो बाळासाहेब आंबेडकरांच्या मागे ठामपणे उभा राहिला पाहिजे, असंच वंचित बहुजन आघाडीच्या या मुस्लिम महिलेने या अमरावतीच्या सायन्स कोर मैदान येथील सभेमधून सांगितलेलं आहे. आणखीनही काही महिलांनी आपल्या WH न्यूजवर भावना व्यक्त केलेल्या आहे, त्या सुद्धा आपण ऐकूया.